बारामतीत 6 उमेदवारांचे अर्ज मागे. राहुरीतही चौघांची माघार. पोटनिवडणुकीत शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी. राज्याचं लक्ष लागलेल्या बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. मात्र काँग्रेसने कुठल्याही परिस्थितीत माघार नाही अशी भूमिका घेतल्याने बारामतीत पोटनिवडणूक होणार, मतदान होणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे. तरी उद्या उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी आणखीन काही घडामोडी घडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जाते आहे. त्यातच आज बारामतीच्या पोटनिवडणुकीत 6 उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत. दुसरीकडे अहिल्यानगर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातून आज 4 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याची माहिती आहे. बारामती पोटनिवडणुकीमध्ये आजच्या दिवशी 6 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेले आहेत. अंतिम आकडेवारी यायला वेळ आहे. अद्याप दुपारी 5 वाजेपर्यंत कार्यालयीन प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे आज आणखीन किती उमेदवार अर्ज माघारी घेतात हे उशिरा कळणार आहे. अर्ज माघारी घेण्याचा उद्याचा शेवटचा दिवस असणार आहे. त्यामुळे बारामतीत उद्या मोठ्या राजकीय घडामोडी घडू शकतात. येथे एकूण 53 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यातील 6 जणांनी आत्तापर्यंत माघार घेतली आहे. त्यामुळे सध्या 47 उमेदवार रिंगणात आहेत, तर अहिल्यानगरमध्ये 18 उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत. दरम्यान बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांनी अर्ज भरलेला असून त्यांच्या विरोधात काँग्रेसने उमेदवार दिलेला आहे. काँग्रेसने आकाश मोरे यांना तिकीट दिलं आहे. निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे. अहिल्यानगरच्या राहुरी पोटनिवडणुकीच्या उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दुसऱ्या दिवशी 4 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे 18 उमेदवारी अर्ज शिल्लक राहिलेले आहेत. उद्या गुरुवारी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे मोठ्या राजकीय हालचाली घडू शकतात. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी 2 अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले. मवियातील ठाकरे सेनेचे जिल्हा संघटक रावसाहेब विखेवरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे उमेदवारांचा नेमका काय निर्णय होतो ते देखील पाहावं लागेल. मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून येथे उमेदवार देण्यात आला आहे. त्यामुळे भाजप महायुतीचे अक्षय कर्डिले विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे गोविंदराव मोकाटे यांच्यात थेट लढत होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.